याचा काल पोलीस चकमकीत मृत्यू झाला। अक्षय शिंदे एन्काउंटरचा तपास सीआयडीकडे वर्ग झालाय। त्यानुसार सीआयडीचे एक पथक मुंब्रा पोलीस स्थानकात पोहोचलं आणि त्यांनी प्रकरणाचा तपास सुरू केलाय। अक्षयच्या मृतदेहाचं जेजे रुग्णालयात पोस्टमार्टम करण्यात आलं। त्यानंतर त्याचा मृतदेह पोलिसांना सोपवला गेलाय। अक्षय शिंदेकडनं पोलिसांवरती ज्या व्हॅनमध्ये गोळीबार झाला त्या व्हॅनची फॉरेन्सिक टीमनं तपासणी केली। अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी एक मोठी अपडेट पुढे येते। अक्षयनं एपीआय मोरेंवरती गोळ्या झाडलेल्या निलेश मोरे यांच्या पायाला कुठे गोळी लागली त्याचे फोटो न्यूज 18 लोकमतच्या हाती लागलेत। निलेश मोरे यांना झालेली जखम खोल असल्याचं वैद्यकीय अहवालात नमूद आहे। एन्काउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणावरती प्रतिक्रिया दिली आहे। पोलिसांनी हे ठरवून केलेलं कृत्य वाटत नाही असं त्यांनी म्हटलंय। पोलिसांनी स्वतःच्या संरक्षणासाठी अक्षयवरती गोळ्या झाडल्या असाव्यात अशी प्रतिक्रिया प्रदीप शर्मांनी दिली आहे। आरोपीने स्टेटमेंटमध्ये अनेक महत्त्वाचे खुलासे केले। हे खुलासे समोर येऊ नयेत म्हणून एन्काउंटर करण्यात आलं असा आरोप खासदार संजय राऊतांचा आहे। आरोपीच्या तोंडावरती बुरखा आणि हातामध्ये बेड्या होत्या, मग आरोपी पोलिसांवरती गोळ्या कशा झाडतो असा सवाल राऊतांनी विचारला। मनोज जरांगेंच्या आंदोलनावरनं लक्ष हटवण्यासाठी हे सगळं सुरू आहे का असा सवाल राऊतांनी उपस्थित केला। पोलीस इतकेही लेचेपेचे नाहीत की मग देवेंद्र फडणवीसांनी या प्रकरणी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊतांनी केली आहे। बदलापूर अत्याचार प्रकरणात सुरुवातीपासूनच आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न केला गेला असं प्रकाश आंबेडकर म्हणाले। नेमकं कुणाला वाचवण्यासाठी हे सगळं केलं गेलं हे समोर यायला हवं अशी प्रतिक्रिया त्यांनी नोंदवली। अक्षय शिंदेबाबत विरोधकांची भूमिका गांडुळासारखी आहे। पोलिसांवरती आरोपीनं 3 गोळ्या झाडल्या, मग पोलीस गप्प बसणार का असा प्रतिसवाल अजित पवारांनी विरोधकांना विचारला। खासदार श्रीकांत शिंदेंनीही विरोधकांवर हल्लाबोल केलाय। एन्काउंटर प्रकरणी विरोधकांचे आरोप हास्यास्पद असल्याचं श्रीकांत यांनी म्हटलंय। आरोपीसाठी ते श्रद्धांजली सभाही घेऊ शकतात असा टोला श्रीकांत शिंदेंनी लगावला। बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेच्या एन्काउंटरवरनं प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांवर भाजपचे आमदार आशिष शेलार यांनीही टीका केली। अक्षय शिंदेला पोलिसांनी ठोकलं पण एन्काउंटर विरोधी पक्षाचं झालं अशी टीका आशिष शेलारांनी केली। अक्षय शिंदे हा काही सज्जन व्यक्ती नव्हता, मात्र या घटनेचं राजकीय भांडवल महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले असा आरोप उदय सामंतांनी केलाय। तर पोलीस तपासात सारं काही निष्पन्न होईल आणि माहिती पुढे येईल असा विश्वास ते व्यक्त करतात। अक्षय शिंदेनं पोलिसांवरती केलेल्या हल्ल्यानंतर विरोधक आरोपीबद्दल सहानुभूती दर्शवतात। पोलीस राजकीय पक्षाचे कार्यकर्ते नाहीत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवायला नको का असा सवाल मुनगंटीवारांनी विचारला। तर विरोधक मतांसाठी काय काय करतील याचाही भरोसा नाही असा टोलाही त्यांनी लगावलाय। ठाणे शहराचे भाजप अध्यक्ष आमदार संजय केळकर यांनी जखमी पीआय निलेश मोरे आणि इतर जखमींची ज्युपिटर रुग्णालयात जाऊन भेट घेतली। त्यापूर्वी शिंदे गटाचे नेते संजय मोरे यांनी सुद्धा जखमींची भेट घेतली। आरोपी अक्षय शिंदेचे एन्काउंटर करण्यात आल्यावरती खासदार श्रीकांत शिंदेंच्या कार्यालयात शिवसैनिकांनी जल्लोष केला। यावेळी एकमेकांना पेढे भरवत आतषबाजी करत हा जल्लोष करण्यात आला। बदलापूर प्रकरणातील आरोपीच्या एन्काउंटरनंतर चंद्रपूरमध्ये शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी जल्लोष केला। पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला गेला। आणि यानंतर आणखी एक मोठी बातमी, अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणातली जेजे रुग्णालयातनं अक्षयचा मृतदेह हा कळवा रुग्णालयामध्ये आणला गेलेला आहे। शवविच्छेदनासाठी अक्षय शिंदेचा मृतदेह हा जेजेला नेलेला होता। अक्षयचे कुटुंबीय सध्या कळवा रुग्णालयात दाखल झालेत। संपूर्ण शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यावरती अक्षयचा मृतदेह त्याच्या कुटुंबियांच्या ताब्यात दिला जाईल। मात्र अक्षयच्या कुटुंबियांनी त्याचा मृतदेह स्वीकारणार नाही अशी भूमिका घेतलेली। आता ते मृतदेह स्वीकारतात की नाही हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल। प्रेम मोरे आपल्याला अधिक माहिती देतील, आपले प्रतिनिधी। प्रेम, अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात आणला गेल्याचं समजतंय, पुढच्या प्रक्रिया कशा राबवल्या जातील? आता काही थोड्याच वेळापूर्वी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा मृतदेह जेजे रुग्णालयातून शवविच्छेदनानंतर ठाण्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय कळवा या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कळवा पोलिसांची टीम असेल किंवा ठाणे गुन्हे शाखेची टीम असेल त्या पाठोपाठ अँब्युलन्सच्या पाठोपाठ त्या सुद्धा या रुग्णालयात दाखल झालेल्या आहेत। खरं तर आपण पाहिलं तर काल जे आहे आरोपी अक्षय शिंदे याच्या आई अलका शिंदे आणि पिता यांनी अण्णा शिंदे यांनी जो आहे मृतदेह ताब्यात देण्यास नकार केला, त्यांचा जे आहे पोलिसांवर आरोप होता। मात्र अद्याप जे आहे कुठलेही अक्षय शिंदे यांचे पालक या ठिकाणी आलेले नाहीत। परंतु आपण जर पाहिलं तर सध्या जे आहे अक्षय शिंदे यांचा मृतदेह जो आहे
तो या जो आहे पोस्टमॉर्टम रूम मध्ये ठेवण्यात आलेला आहे। सध्या या ठिकाणी कळवा पोलिसांची टीम आहे, त्याचबरोबर जे आहे गुन्हे शाखेची टीम सुद्धा या ठिकाणी काही थोड्याच वेळात पोहोचण्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। धन्यवाद प्रेम, या सगळ्या माहितीबद्दल अपडेट जाणून घेत राहू। आणि यानंतर बातम्यांचा आढावा पुढे सुरू ठेवूया। धुळे सोलापूर महामार्गावरती मराठा समाज आक्रमक झाला। मनोज जरांगेंची तब्येत खालावल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळालं। सरकारने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी यासाठी आंदोलकांनी रास्ता रोको केला। मनोज जरांगेंच्या उपोषणाचा आजचा 8वा दिवस आहे। कालपासून जरांगेंची प्रकृती आणखीनच खालावली आहे। जरांगेंची प्रकृती बिघडल्यामुळे मराठा कार्यकर्ते थोडेसे त्रासलेले दिसतात। उपोषण स्थळी उपस्थित असलेल्या महिलांना अश्रूही अनावर झालेले। मनोज जरांगेंची प्रकृती खालावल्यामुळे आंदोलन स्थळी उपस्थित असलेल्या महिलांनी गोंधळ घातला। घोषणाबाजी करत मनोज जरांगेंना उपचार घेण्याची विनंती या महिला वर्गाने केली। मनोज जरांगेंच्या समर्थनात हिंगोलीच्या वसमत तालुक्यात सकल मराठा समाजाकडून बंदची हाक दिली गेली। या बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातल्या बाजारपेठेत शुकशुकाट पाहायला मिळाला। मनोज जरांगेंना पाठिंबा देण्यासाठी सोलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। सोलापूर जिल्हा 26 सप्टेंबरला बंद असेल। सर्व नागरिकांनी सहकार्य करण्याचं आवाहन केलं गेलं आहे। धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी शिर्डीत 7व्या दिवशी उपोषण सुरू आहे। यावेळी 2 उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली, मात्र सरकार दखल घेत नसल्यानं धनगर समाजानं संताप व्यक्त केला आहे। राज्य शिखर समितीकडून पंढरपूरच्या दर्शन मंडप आणि स्कायवॉकसाठी 129 कोटींच्या आराखड्याला मंजुरी मिळाली आहे। या संदर्भात शासन निर्णय 8 दिवसात काढला जाईल। मुंबई मेट्रो 3चा पहिला टप्पा ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होण्याचा अंदाज आहे। आरे कारशेड पासून ते बीकेसी पर्यंत ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे। भूमिगत मेट्रो असलेल्या या मेट्रो लाईनवरती एकूण 10 रेल स्थानकं असतील। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचं नवं रूप आता समोर आलंय। 180 वर्षांपूर्वी उभारण्यात आलेला गरुड मंडप उतरवल्यामुळे मंदिर मूळ स्वरूपात पाहता येत आहे। धनगड आणि धनगर एकच असल्याचा शासन निर्णय काढण्यात आल्यानं आदिवासी संघटना आक्रमक झाल्या। या निर्णयाविरोधात आदिवासी संघटनांच्या वतीनं नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणं आंदोलन केलं गेलं। अफगाणिस्तानचा कांदा भारतात आयात झाल्यामुळे शेतकरी आणि कांदा उत्पादक संघटना संतप्त झाल्या। त्यामुळे कांदा उत्पादक संघटनांनी अमित शहांच्या नाशिक दौऱ्याचा निषेध नोंदवला। कांद्याची आयात न थांबल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला गेलाय। चिखली विधानसभा मतदारसंघातील 3000 शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी रक्तानं लिहिलेलं निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्याची तयारी केली होती, पण पोलिसांनी हे निवेदन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप या शेतकऱ्यांनी केलाय। त्यामुळे संतप्त झालेल्या सावरगाव डुकरे या गावच्या शेतकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। अंगणवाडी सेविका कर्मचारी संघटनेच्या वतीनं कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर परिसरात रास्ता रोको आंदोलन झालं। मानधनवाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी या सेविका आक्रमक झालेल्या। सोलापूर विद्यापीठातील नियोजित स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अध्यासन केंद्र रखडल्यामुळे ठाकरे गटानं विद्यापीठ परिसरात आंदोलन केलं। यावेळी विद्यापीठ प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली गेली। लोणावळ्यामध्ये पाणीपट्टी आणि मालमत्ता करवाढ मागे घेण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी स्वाक्षरी मोहीम राबवली। नगरपालिकेनं कुठलीही पूर्वसूचना न देता करामध्ये 30% वाढ केली आणि याच विरोधात मोहीम राबवण्यात आली। प्रलंबित मागण्यांची दखल न घेतल्यानं ऑल इंडिया लोको पायलट असोसिएशननं भुसावळमध्ये ठिय्या आंदोलन केलं। संघटनेकडनं भुसावळ रेल मंडळ प्रबंधक इति पांड्या यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं। प्रादेशिक परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपात नांदेड परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला। महसूल बाह्य बदल्या रद्द कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं। गोंदियामध्ये नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांच्या चेंबरमध्ये ठाकरे गटानं ठिय्या आंदोलन केलं। विविध मागण्यांचं निवेदन देऊनही प्रशासनानं दखल घेतली नाही, त्यामुळे ठाकरे गट आक्रमक झाला। वाशिमच्या रिसोड बाजार समितीच्या सभापती पदाची निवडणूक बिनविरोध पार पडली। सभापतीपदी शेतकरी संघटनेच्या विष्णुपंत भुतेकर यांची बिनविरोध निवड झाली। या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष साजरा केला। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरती सुरक्षा दलासोबत झालेल्या चकमकीत जहाल माओवादी रुपेश मडावीचा मृत्यू झाला। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सक्रिय असलेल्या रुपेश मडावीवरती 3 राज्यात एकूण 75 लाखांचं बक्षीस होतं। खेड तालुक्यातल्या लोटे एमआयडीसीतील चेंबर ओव्हरफ्लो झालाय। रासायनिक सांडपाणी शेतामध्ये शिरलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं।
एमपीसीबी आणि एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांचं इथे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप स्थानिकांचा आहे. 25 दिवसानंतरही कवडगावमधील गावकरी सानुग्रह अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. ना पंचनामे होतात ना शासनाची मदत मिळते. या परिस्थितीमुळे गावकरी हवालदिल झालेत. त्यामुळे सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करावेत आणि मदत द्यावी अशी मागणी जोर धरते. जुन्नरच्या पिंपळगाव सिद्धनाथमध्ये मोटरसायकलवरनं जात असताना बिबट्यानं हल्ला केल्यामुळे एक महिला गंभीर जखमी झाली आहे. मनीषा शिंदे असं जखमी महिलेचं नाव आहे. त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाशिमच्या कळमेश्वर आणि अडोळी या परिसरात पावसाचं थैमान पाहायला मिळत आहे. पावसामुळे पिकं उद्ध्वस्त झाली आहेत आणि शेतकऱ्यांचं नुकसान झालंय. दरम्यान तात्काळ नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. कुडाळ तालुक्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं. तालुक्यातील बहुतांशी भागामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली. त्यामुळे सखल भागात पाणी साचलं. परतीच्या पावसाचा शेतीला मोठा फटका बसून शेतकरी चिंतातूर आहे. सिंधुदुर्गात पडत असलेल्या पावसामुळे वेंगुर्ला बेळगाव राज्य महामार्गावरील होडावडे पूल पाण्याखाली गेला. त्यामुळे महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे. या मार्गावरील वाहतूक वेंगुर्ले मठ मार्गे सावंतवाडीकडे वळवली जाते. मुसळधार पावसानं गोव्यातलं जनजीवन विस्कळीत झालंय. अनेक भागात पाणी साचून नागरिकांचे हाल होत आहेत. उद्याही गोव्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला गेला. विरारमध्ये पहाटेपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाट परतीच्या पावसानं वसई विरारला झोडपून काढलं. त्यामुळे सखल भागात पाणी साचायलाही सुरुवात झाली. अमित शहांनी महाराष्ट्रातल्या विदर्भावर विशेष लक्ष केंद्रित केलंय. विदर्भ मिशन 45 साठी शहांनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. अमित शहांनी भाजप कार्यकर्त्यांना बूथ मजबूतीवरती लक्ष द्यावं असं म्हणत महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणायचे असे आदेशही दिलेत. एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशाला भाजपच्या दिल्लीश्वरांनी हिरवा कंदील दाखवल्यावरही गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे यांच्यात तू मेमे सुरूच आहे. आपण भाजपत जाण्यासाठी लाचार नाही तर भाजप आपल्याला घेण्यासाठी लाचार आहे अशी खरमरीत प्रतिक्रिया एकनाथ खडसेंनी दिली आहे. शिवसेनेचे आमदार आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी उबाटाचे खासदार संजय राऊतांवरती जोरदार टीका केली. राऊतांचं डोकं फिरलंय. त्यांना ठाण्यातल्या वेड्यांच्या रुग्णालयामध्ये ऍडमिट करावं लागेल अशी बोचरी टीका गोगावलेंनी केली. डॉक्टर भरत खळदकर यांना दौंडच्या जागेवरती दावा ठोकला. खळदकर यांनी शरद पवारांची भेट घेत दौंडच्या जागेची मागणी केलेली. त्यामुळे दौंड विधानसभेवरनं शरद पवारांच्या गटात चुरस निर्माण होण्याची शक्यता आहे. पनवेलमध्ये ओरियन मॉल परिसरातल्या हत्या प्रकरणाचा 5 दिवसांनी उलगडा झाला. पुरी भाजीचं बिल देण्याच्या वादातनं हत्या झाल्याची कबुली या आरोपीनं दिली आहे. नाशिकच्या त्र्यंबक रोड सिग्नलवरती भीषण अपघात घडला. शिवशाही बसची दुचाकींना धडक दिल्यामुळे हा अपघात झाला. या अपघातात एक महिला गंभीररित्या जखमी झालेली असून अनेक वाहनांचं नुकसान झालंय. बीडच्या अंबाजोगाईमध्ये विहिरीत पोहताना 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. कल्याणी गोचडे असं मृत मुलीचं नाव आहे. शेतातल्या विहिरीमध्ये पोहताना धाप लागल्यामुळे पाण्यात बुडून या मुलीचा मृत्यू झाला. लातूरच्या उदगीर तालुक्यातील वायगावमध्ये शेतकऱ्यांची मोटार आणि स्प्रिंकलर पाईप चोरी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी मोटार चोरणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली असून आरोपीकडनं 35,000चा मुद्देमाल जप्त केला गेला.